ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातं दैवतमाश्रये. अमृतानुभवातील हा प्रस्तुत पहिला श्लोक आहे. अमृत अनुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथातील सर्वश्रेष्ठ सर्वोच्च असा ग्रंथ आहे. अमृत अनुभव हा सांगणारा आणि ऐकणारा हा त्या प्रतीचा असावा लागतो. अमृतानुभव काही प्रवचन नाही, अमृतानुभवात काही गोष्टी नाही. अमृत अनुभव सांगत असताना सांगणारा आणि ऐकणारा त्या प्रतीचा असेल तर त्या अमृतानुभव ग्रंथाची गोडी असते. तर अमृत अनुभव हा ग्रंथ 10 प्रकरणातला ग्रंथ आहे. त्याच्या 900 ओव्या आहेत. काहींचं म्हणणं आहे हा ग्रंथ अखंड आहे, त्यात प्रकरण नाहीत. पण काहींचं म्हणणं आहे की नंतर त्यांनी प्रकरण केले आहेत. तर तो असं काय भाग नाही. एकूण प्रकरणं आहेत, 10 प्रकरणं आहेत. आपण काही त्याच्या इतिहासात जायचं काम नाही. आहे ते आहे, आपण ते स्वीकारावं, काय अडचण नाही. तर असो, अमृत अनुभव की अनुभव अमृत हा एक वादाचा विषय आहे. वादाचा नाही, पण असा विषय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः अनुभव अमृत असं म्हटलेलं आहे आणि इतर संतांनी अमृत अनुभव असं म्हटलेलं आहे. दोन्ही शब्द घेतले तर काय फारसा फरक नाही. फारसा अर्थबदल होत नाही. माऊलीने असं म्हटलंय, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत आणि हे अनुभव अमृत म्हणून जीवनमुक्त हेच होतो. म्हणजे माऊलीने स्वतः म्हणून त्या ग्रंथाला अनुभव हा पहिला शब्द घेतला, नंतर अमृताचा शब्द घेतला. तर अनुभव अमृत इतर ठिकाणी असं म्हटलंय की अनुभव अमृत निखळ, अनुभव अमृतपणे आणि अनुभव अमृत स्वादू. ज्ञानेश्वर महाराजांनी 4-6 ठिकाणी अमृत अनुभवाला अनुभव अमृत असंच म्हटलेलं आहे. पण नामदेव महाराजांनी मात्र अमृत अनुभव असं म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात त्या ठिकाणी अमृत अनुभव आनंद लहरी किंवा तैसाचे अमृत अनुभवन सिद्धपीठी केला भाव. नामदेव महाराजांनी त्याला अमृत अनुभव असं म्हटलं. त्याचप्रमाणे चोखा महाराजांनी सुद्धा असं म्हटलंय की अमृत अनुभवी गुरुगम्य ज्ञान आणि दावून खोन जन उद्धरिले. म्हणजे चोखा महाराजांनी अमृतानुभव म्हटलंय, नामदेव महाराजांनी अमृतानुभव म्हटलंय, एकनाथ महाराजांनी अमृतानुभव म्हटलंय, महिपती महाराजांनी अमृतानुभव म्हटलंय, माधव निरंजन त्यांनी पण अमृतानुभव, अनेक ग्रंथांनी अमृत अनुभव असं म्हटलं. आणि तिथून पुढे परंपरा सुरू झाली कशाचे, ते अमृत अनुभव म्हणण्याची. मुळात अनुभव अमृत आहे, पण अनुभव अमृत हा शब्द असला तरी उच्चारायला सोपा असेल किंवा परंपरा पडली किंवा संतांच्या मुखातून आलं आणि मूळ रूढ काय झालं ते अमृतानुभव. अमृतानुभव रूढ झालं. तर अनुभव अमृत आणि अमृत अनुभव असा त्याचा काही फारसा फरक होत नाही. कारण ते दोन्ही शब्द समतोल आहेत, समतुल्य आहेत. त्यामुळे आपल्या सध्याच्या काळात प्रचलिमध्ये अमृतानुभव असंच म्हणण्याचा प्रघात आहे, तसंच आहे या ठिकाणी. तर अमृत अनुभव या ठिकाणी 2 शब्द आहेत, ते अलंकारिक शब्द आहेत, ते सामासिक शब्द आहेत, 2 आहेत ना. त्यामुळे इथं काय होतं, तो रूपक अलंकार होऊ शकतो. रूपयती रूपकम किंवा रूपारूपात रूपकम. ज्यावेळी रूपाचा आरोप केला जातो त्या कालामध्ये, जसं आपण पाहतो गीतामृत, ज्ञानामृत, प्रेमामृत, भक्ती अमृत, असं ते अमृत असं म्हणतो ना त्याला ते. मग ते गीता काय अमृत नसते, पण त्या अमृताचा आरोप केला जातो. ज्ञान हे काय अमृत, याचा अर्थ आपण लिक्विड स्वरूपात आपण पाहतो त्याला द्रव द्रव असं म्हणतात. मग ज्ञान अमृत, गीता अमृत हे अमृत नाही, त्या अमृताचा त्याच्यावरती आरोप केला असतो. आणि म्हणून ते अमृतसत या ठिकाणी अनुभव अमृत. तर अनुभव अमृत याचा अर्थ
इथं अनुभव आणि अमृत या ठिकाणी अमृताचा अनुभव केलेला हा आरोप असतो. म्हणजे त्या ठिकाणी ती त्या 2 असून सुद्धा त्यात एकाची प्रतीती दाखवायची असते. थोडक्यात अनुभव हा अमृत रूप आहे आणि अमृत हे किंवा अमृत काय आहे? ब्रह्म आहे. तर ब्रह्माचा अनुभव आहे. त्यामुळे ब्रह्म अनुभव हा अमृत रूप आहे. हे सांगण्यातलं तात्पर्य असतं. कारण अनुभव हा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म हे एक एक साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ब्रह्म हे अमृत रूप आहे. आणि म्हणून इथं या ठिकाणी रूप अलंकार असं काही ग्रंथकारने केलेलं आहे. अमृतानुभव असा आहे. म्हणून अमृतानुभव. इथं दुसरा उपमा अलंकार असंही काहींनी चिंतन केलेलं आहे. उपमा आणि उपमेय. उपमा अलंकार त्याला एक शब्द अलंकार म्हणतात, अर्थ अलंकार म्हणतात. तर उपमा ज्या काळात दिल्या जाते, त्या काळात उपमेयाचं स्वरूप हे विशेष खोलल्या जातं. पण ज्या काळात उपमा दिली जाते, त्या काळात त्यात काही सादृश्य असावं लागतं. मग कळलं आकार सादृश्य, गुण सादृश्य, रूप सादृश्य किंवा अर्थ सादृश्य. काहीतरी सादृश्याशिवाय तुम्हाला उपमा देता येत नाही. आकार सादृश्याकरता आपण नेहमी पाहतो त्याला काय म्हणतो? मुखबिंदू हो, म्हणजे मुख मुखम चंद्रम अनुमिनोमी काय उपमिनोमी. जसं मुखाला एक आकार असतो चंद्रासारखा गोल आणि त्यामुळे तो आकार पाहून मुखाला चंद्राची उपमा दिल्या जाते. मग तसं काही गुण सादृश्य असतात. तर काय कमलनयनम. मग त्या काळात गुण म्हणजे रूप आहे ना. जसं भगवंताच्या नेत्राला कमलनयन असं म्हटलं. कमलम इव नयनम म्हणजे भगवंताचे नयन हे कमलासारखे आहेत. जसं कमलाचं आरक्त रूप आहे, तसं भगवंताचे डोळे हे आरक्त रूप आहेत. म्हणजे असं रूप सादृश्य असतं आणि काही ठिकाणी गुण सादृश्य असतं. तर कोणतरी एक सादृश्य असावं लागतं. जसं आता वाचस्सुधा म्हणजे याची वाणी काय आहे भाऊ? अमृतमय आहे. सुधा म्हणजे अमृतमय आहे. तर या ठिकाणी त्यातला गोडवा जसं त्या अमृतात मधुरता असते, तशी वाणीतली मधुरता असते. मग मधुराचं गुण सादृश्य असतं आणि त्यामुळे वाणीला या ठिकाणी अमृताची उपमा दिल्या जाते. तर अशी उपमा जी असते, तसं या ठिकाणी उपमा काय आहे? तर अमृत. स्वर्गामृत पण असतं. मग स्वर्गामृतामध्ये काय आहे? ती मधुरता असते. जशी स्वर्गामृतात मधुरता असते, त्याप्रमाणे या ठिकाणी या अनुभवातही मधुरता आहे. आणि म्हणून ब्रह्म अनुभव किंवा आत्मा अनुभव हा मधुर आहे, म्हणून याला अमृत अनुभव अशी या ठिकाणी म्हणजे जो विषय असतो त्याला उपमेय म्हणतात आणि तो विषय खोलवण्याकरता दिली जाते त्याला उपमा म्हणतात. आणि उपमा आणि उपमेय यामध्ये नेहमी अभेद साधला जातो. हा अनुभव कसा आहे? तो अमृतासारखा आहे आणि अमृत कसं आहे? अनुभव रूप आहे. त्यामुळे दोघातला भेद नाही तर अभेद सिद्ध करण्याकरता उपमा उपमेय असा त्याचा वापरल्या जातं. तर तो असो भाग. हे आलं थोडं म्हणून तुम्हाला सांगितलं. तर अनुभव काय असतो? तर अनुभव हा स्मृतिभिन्न ज्ञानम या प्रक्रियेतले शब्द आहेत ते. धारावाहिक ज्ञानम किंवा प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान या प्रमाणाच्या सहाय्याने होणारं जे ज्ञान असतं, त्याला आपण अनुभव असं म्हणतो. आणि असा जो अनुभव असतो, त्या अनुभवाचे भेद होतात. मग अनुभवात भेद नसतो. पण विषयाच्या भेदाहून अनुभवात भेद होतो आणि प्रमाणाच्या भेदाहून अनुभवात भेद होतो. अनुभवच राहत असतो. अनुभवात कधी भेद होत नसतो. म्हणून प्रमाण भेदात, विषय भेदात, अनुभव भेद हा असा भेद होऊ शकतो. पण अनुभव हा अनुभवच असतो. अनुभव हा आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा गुरु असतो. अथ ते इति. अनुभव हा माणसाला आल्याच्या नंतर मरेपर्यंत नव्हे जन्मजन्मांपर्यंत तो अनुभव माणसाच्या बरोबर जाऊन जातो. संस्कार रूपाने असतो तो. त्यामुळे अनुभव माणसाच्या जीवनातला प्रथम गुरु असतो आणि अथ ते इथे असतो. तो माणसाला कधी इतर गुरु, इतर ज्ञान माणसापासून ते वियुक्त होऊ शकतात. पण अनुभव हा माणसाला कधी सोडत नाही. जसं एखाद्याने लहानपणी खूप
मोठा अपमान केला, शिव्या दिल्या समजायचं, शिव्या दिल्या. आपल्याकडे होते एक महाराज, ते शिव्या लिहून ठेवायचे. पुंडलिक बुवांनी मला दुपारी 2 वाजता ह्या दिवशी मला शिव्या दिल्या. एक वही भरलेली होती त्यांच्याकडे ते शिव्या दिल्याची, शिव्याची. इतका अभ्यासू माणूस पाहिजे ना तुम्ही. शिव्याची पण एक वही लिहिलेली आहे. मग आता एखाद्याने केलेला जो अपमान असतो, काही माणसाची मरेपर्यंत नाही जात ना तो. तो अनुभव आहे ना तो. हा अनुभव येतो तो. मग तो जसा अनुभव आहे, तो जसा अतिथी राहतो, त्यालाच अनुभव असं म्हणतात. तोच अनुभव खरा अनुभव असतो. आणि अनुभव हा बदलतो. अनुभव आता लहानपणी तू जिलबी खाल्ली. आता आम्हाला नाही खात. तुमचं भाग्य आहे, तुम्हाला लय मिळते जिलबी काय, लाडू काय. आता कोणी कुत्रं खायना त्याच्या आईला आम्हाला पाहायला मिळत नव्हती. जिलबी असती तर आम्हाला माहीत नव्हतं ते. काय जिलबी असतील, लाडू असतील, आमच्या स्वप्नातही नव्हतं कधी ते. आताच्या पोरांना ते ते कोण जिलबी खायना, लाडू खायना, गुलाब कोणी खायना ते. मग एकदा जिलबी खाल्ली आणि त्याने आयुष्यभर जर नाही खाल्ली, तर त्या जिलबीचा अनुभव त्याला तिथपर्यंत जातो की नाही? अनुभव त्याला कधी सोडित नाही. भला तो मानाचा असेल, तो अपमानाचा असेल, योग्य असेल, अयोग्य असेल, अनुभव हा अतती इथे चालणारा असतो. अनुभव हा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात जवळचा आणि दीपस्तंभासारखा नेहमी बरोबर चालणारा गुरु म्हणजे अनुभव. अनुभवाचं एवढं महत्व आहे. आणि मग अनुभव बदलतो की नाही, हे कशा करता सांगतो मी तुम्हाला. अमृत अनुभव हा अनुभव येतोय का माणसाला? का उगाच सांगितलंय. आता एवढा आपला प्रपंचातला अनुभव आहे, मग आपला बदलणार आहे का अनुभव? हा बदलतो. अनुभव बदलतो माणसाचा. कारण काय आहे, तो एक वृत्तीचा भाग आहे तो. आणि त्यामुळे अनुभव बदलतो. आपल्याला असे बरेच उदाहरणं सांगते. पंचदशीमध्ये उदाहरणं घ्यायला येते. मृतपुत्राचं, विदेशामध्ये ज्याचा मुलगा मेला, मध्यस्थानी त्याच्या घरी येऊन काय सांगितलं, तुमचा मुलगा जिवंत आहे. त्यांनी फार मोठी कंपनी काढली. त्यांनी 10 विमानं घेतले. यांनी जेव्हा लाडू खायला सुरुवात केली आजारी पडूस तर, यांनी भलतं तिथं तिकडं मेलंय ते. पण याचा बदलला नाही इकडं अनुभव. आणि ते 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 जो जिवंत होता याच्या घरी सांगितलं का तो मेला. हे लागले रडायला. तसं त्या विचारसागरात दुसरं एक उदाहरण आले त्या उलटा स्त्रीचं. ती स्त्री बसली त्याच्या मैत्रिणीला सांगत, त्या नवऱ्याला शंका आली की हे काहीतरी वाईट वागते. आणि म्हणून तो त्या दिवशी मुद्दाम खाटाखाली जाऊन बसला होता. मग तिने सांगितलं, बाई मला असं झालं, तसं झालं, आनंद सांगत असताना. आणि मग त्याला वाटलं आता हिचा जीवच घेतो. तिच्या लक्षात आले हालचाल, हा माझा नवरा इथंच दिसतोय म्हणून. आणि तिनं फक्त एक शब्द बदलला, काय? भाई एवढं होऊन मी जागी झाली. बदलला का नाही अनुभव? प्रपंचाचा अनुभव सुद्धा बदलतो आणि माणसाला अनुभव येतो. त्यामुळे या ब्रह्माचा अनुभव यायला काही हरकत नाही. दुसरा महत्वाचा भाग असा आहे, एक अनुभव आहे मृत आणि एक अनुभव आहे अमृत. मृत अनुभव म्हणजे ज्या विषयाचा बाध होतो, जो विषय मृत असतो, तो अनुभव हा मृतच असतो. ब्रह्मज्ञानाचा असेल किंवा या विश्वरचनेतला काही असेल, जो जो विषयाचा अनुभव आहे, तो उत्तर ज्ञानाने त्याचा बाध होतो, तो मृत होतो. म्हणून त्याला मृत अनुभव असं म्हणतात. पण जो विषय कधी मृत होत नाही, जो अबाधित आहे, उत्तर ज्ञानाने उत्तर ज्ञानाने जो कधी मृत होत नाही, हे संपूर्ण रचनेचा जो अनुभव आहे, तो अनुभव या पहिल्या दुसऱ्या ज्ञानाने पहिल्या ज्ञानाचा बाध होऊन जातो. होतो का नाही? प्रत्येक क्षणाला विषय बदलला की अनुभव बदलतो. अनुभव बदलला का पहिला अनुभव पुसल्या जातो. असं होऊ शकतं. परंतु ब्रह्माचा अनुभव, आत्मा अनुभव, तो इतर ज्ञानाने अबाध्य आहे. तो कधी बाधित होत नाही आणि म्हणून त्याला म्हणतात अमृत अनुभव. जो कधी मृत होत नाही, जो कोणत्याही विषयाने मृत होत नाही, बाधित होत नाही, म्हणून त्याला म्हणतात अमृत अनुभव. असा हा आजचा हा आपला अमृत अनुभव नावाचा ग्रंथ आहे. मग अनुभव येतो तो कोणाचा अनुभव येतो तो? जसा घटाचा अनुभव येतो, पटाचा अनुभव येतो. मग अनुभव येतो त्या काळात त्याला विषय असावा लागतो. अनुभव तर त्याला विषय असावा लागतो ना. मग आता जर आत्म्याचा किंवा ब्रह्माचा जर अनुभव आला, तर ते अनुभव्य झालं. ब्रह्म अनुभव्य झालं का नाही?
मग जर ते अनुभव्य झालं तर मग ते ब्रह्म कुठं राहिलं मग ते ब्रह्म नाही राहिलं ना मग ते. मग त्याला काय पंचदशीमध्ये काय म्हटलं ते स्वयमेव अनुभूतित्वात. काय तो श्लोक तो स्वयमेव अनुभूतित्वात विद्यते नानुभव्यता. ते स्वयमेव अनुभूत रूप असल्यामुळे नानुभाव्यता त्याला अनुभव्यता येत नाही का ज्ञातृ ज्ञानांतराभावात. त्या ठिकाणी ज्ञाता ज्ञान अशी त्रिपुटी नसते. मग असं जर म्हणतो तो काय ठरलं मग ते शून्य आहे का तो नाही नाही अज्ञेय. थोडक्यात परमात्मा ब्रह्म आत्मा हे अज्ञेय आहे. तेथे ज्ञाता नाही ज्ञान नाही थोडक्यात अनुभविता नाही अनुभव नाही आणि म्हणून अनुभव्य नाही. मग अनुभविता आणि अनुभाव्य हे जर नसेल तर मग ते काय शून्य आहे का ते शून्य नाही. ते अज्ञेय आहे न तो असत्य. ते अज्ञेय जरूर आहे पण ते असत नाही. वंद्या पुत्र अज्ञेय आहे. अज्ञान हे अज्ञेय आहे. आत्मा हा अज्ञेय आहे. घटपटाती वृत्ती संबंध नसेल तो अज्ञेयच आहे ते. जेव्हा घटपटाशी वृत्तीचा संबंध येतो तेव्हा ते ज्ञेय होतात. तोपर्यंत ते अज्ञेयच असतात. तसं अज्ञान हे कधी ज्ञानाचा विषय होतच नाही. म्हणून त्याला सुद्धा काय ते अज्ञेयच म्हणतात. कारण का ज्ञानाचा विषय होण्याकरता ते टिकतच नाही तिथे. आणि म्हणून तो कारण ज्ञानाचा विषय होत नाही म्हणून ते अज्ञेय आहे. मग आत्मा सुद्धा ज्ञानाचा विषय होत नाही म्हणून ते अज्ञेय आहे. आणि वंद्यपुत्र तो अज्ञेयच आहे तो ज्ञानाचा विषय होता. वंद्यपुत्र ज्ञानाचा विषय होत नाही तो अज्ञेय आहे पण तो असत आहे. तो असत आहे. आणि आत्मा परमात्मा ब्रह्म हे ज्ञानाचा विषय होत नाहीत पण ते असत नाहीत ते सत आहेत. म्हणून त्याला म्हणतात नानुभव्यता. मग स्वयमेव अनुभूतित्वात जसं एखादा लाडू जिलबी हे पदार्थ असतात आणि त्याच्यामध्ये काय करतं माणसं म्हणतात लाडू गोड आहे. आता लाडू कधी गोड असतात का लाडू कधी गोड नसतात. जिलबी कधी गोड नसते. जगात कुठलाही पदार्थ गोड नसतो. गोड फक्त साखर असते. ते साखर त्याच्यात घातल्यानंतर त्याच्यात त्या लाडूला गोड म्हणतात. म्हणजे साखर पूर्ण विसरून जाते. वास्तविक त्यात साखरेची गोडी असते. पण साखर गेली विसरून आणि लाडूच गोड झाले. जिलबी गोड झाली, पेढे गोड झाले. पेढे कधी गोड नसतात. लाडू कधी गोड नसतो. जिलबी कधी गोड नसते. गोड असते ती साखर असते, पण ती अर्पित असते. मग आता लाडू जिलबीमध्ये गोडी आहे हे आपण पाहतो. पण साखरेतली गोडी कशी ती अर्पित आहे का ती गोडी? स्वयमेव. साखरेतली गोडी स्वयंसिद्ध असते. तसा हा आत्मा परमात्मा हा अनुभवरूप हा स्वयंसिद्ध म्हणून स्वयमेव अनुभूतित्वात स्वतःच अनुभूत रूप असल्यामुळे त्याला अनुभव्यता येत नाही. असा हा अमृत अनुभव आहे. आणि असा अमृत अनुभवात पहिला श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी यदक्षर मनाख्येयम आनंदमजमव्ययम तय्यत अक्षरम अनाख्येयम आनंदम आजम अव्ययम. काही ग्रंथामध्ये आजम केवलम म्हटलंय अव्ययम केवलम म्हटलंय काही ठिकाणी एकलम म्हटलंय. एकलम केवलम असे ते काही ठिकाणी पद आले आहेत. तर असे म्हणजे यदक्षर यत अक्षरम अनाख्येयम आनंदम आजम अव्ययम श्रीमत निवृत्ती अन्नात हे वेगळे वेगळे पद आहेत. ख्यातम दैवतम आश्रये असं या श्लोकाचा पदछेद म्हणा. या श्लोकात काही अन्वय करायची आवश्यकता नाही सरळ आहे. हे सगळे जे पद आहेत हे वर्णन केलेलं आहे. याचं प्रवचन केलं चिंतन केलं तर ते मग ते अनुबंध चतुष्टय ते विषय ते हे हे काय मला नाही सांगत नाही सगळ्याला माहीत असतं ते काय सांगत बसतात. तर असे जे पद आहेत मग हे पद आहेत तर हे पद हे परमात्म्या निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन करणारे म्हणा ब्रह्माचे वर्णन करणारे म्हणा आत्म्याचं वर्णन करणारे म्हणा
सर्वांचं स्वरूप एकच आहे. मग हे पद वर्णन करतात, हे त्याचे विशेषण आहेत का? का हे त्याचे ही त्याची उपाधी विशेषण आहेत, की उपाधी आहेत? का हे त्याचे अवयव आहेत? त्याला अवयव तर काय म्हणता येत नाही. मग त्याला विशेषण म्हणतो ते विशेष्य होतंय. त्याला विशेषण म्हणता येत नाही. मग त्याला उपाधी म्हणतो ते उपहित होते. म्हणजे उपहित थोडक्यामध्ये ते जे विशेषण नाही, उपाधी नाही, अवयव मग संज्ञा आहे का ते? संज्ञा म्हटली तर त्याला वाच्यवाचक भाव येतो. त्याला संज्ञा जर दिली तर त्याला वाच्यवाचक भाव येईल ना त्याला. मग त्याला त्याची संज्ञा पण म्हणता येत नाही. मग काय त्याचं मग ते आपण सच्चिदानंद आपण ते पद जसे म्हणतो, ते त्याला ते व्यावर्तक मानतो. तर ते व्यावर्तक म्हणणे आपल्याला कळण्याकरता त्याला आपण व्यावर्तक म्हटलेलं आहे ते. तसेच हे सगळे पद ब्रह्माला लावले तर तिथं सगुण रूप घेतलं तर हे सगळे येतात. आणि निर्गुण रूप जर घेतले तर या पदाचा काही संबंध पोहोचत नाही. आणि म्हणून फक्त हे पद स्वरूप सांगणारे आहेत. स्वरूप पदाने स्वरूप सांगता येतं का? नाही. फक्त काय आहे, या ठिकाणी तुम्हाला सूचित करण्याकरता व्यावर्तक रूपाने या ठिकाणी सांगतात म्हणून स्वरूपभूत हे सगळे पद स्वरूपभूत आहेत. असं जे पहिलं पद आहे यत, यत म्हणजे जे ब्रह्म. आणि जे ब्रह्म आहे ते कसं आहे? अक्षरम. तर अक्षर याचा अर्थ नक्षरम इथे अक्षरम. नक्षरती ते नक्षरती ते अक्षरम. तर पहिली गोष्ट क्षर म्हणजे काय? तर क्षर शब्दाचा अर्थ आहे क्षरती. क्षर म्हणजे चलायमान असतं असं आहे. क्षरती याचा अर्थ काय होतो? क्षरती, द्रवती, क्षरती, स्रवती, द्रवती, वर्षती, हे सगळे क्षर याच्यामध्ये येतात. क्षर याचा अर्थ क्षरती म्हणजे चलती, असं चलायमान असं ते. क्षरती, स्रवती, जसं हे जलाच्या बाबतीत वापरले जातात ना, स्रवती, वर्षती, क्षरती. पण न क्षरती ते अक्षरम. जे कधी क्षर पावत नाही, क्षय पावत नाही, त्याला म्हणतात ते अक्षर. न स्रवती, जे कधी असं काय म्हणतो, ज्याचा कधी स्राव होत नाही, ज्याचा कधी स्राव होत नाही, मग त्याला म्हणतात अक्षर. म्हणजे आता कधी वर्ष व्हायचं तर विशेष नाही. असं जे असतं अक्षर त्याला म्हणतात अक्षरम. का? तर प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप अक्षर आहे. अक्षरम ब्रह्ममुच्यते असं म्हणतं ना. आ? हा क्रियारहित म्हटलं तर चालेल ना. क्रियारहित म्हटलं तर चालेल. ते अक्षर आता हे प्रत्येक पद आहे ते वेगळे काहीतरी सांगत असतात ते. तर इथं फक्त काय आहे, क्रियारहित सांगायचे फक्त त्याच्यात क्षय क्षय होत नाही, क्षर होत नाही त्याच्यामध्ये. हे सांगायचे विशेषतः. न क्षरती. त्याच्यात क्षर होत न क्षरती ते अक्षरम. तर अक्षर याचा अर्थ आहे अत्यंत सूक्ष्म, विकाररहित. आता इथं खऱ्या वस्तू त्या अक्षर शब्दाने सांगायची त्यातली सूक्ष्मता. अत्यंत सूक्ष्म जे आहे ते. कसं आहे ते? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "गगनाचे पालवे गाळून घ्यावे." म्हणजे आकाशाच्या पदराने गाळून घेतलं तरी ते गळत नाही. संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापक रूपाने, व्याप्ती रूपाने ते राहतं, पण तरी त्यातून ते गळत नाही. इतकं सूक्ष्म आहे. या शरीरामध्ये याला 9 छिद्र आहेत. या शरीरामध्ये तर चैतन्य आहे. पण या 9 छिद्रातून जे गळत नाही, मग ते इथं आपण तो काय म्हटला होता आता ते क्रियारहित नाही. त्यातली सूक्ष्मता सांगायची. जे गळत नाही त्याला सूक्ष्मता. ज्ञानेश्वर महाराजांची सूक्ष्मता फार सुंदर वर्णन केली. माऊली असं म्हणतात, "जे आयशेनी परी विरुळे, हे विज्ञानाचे खोळे, आणि हलविल्याही न गळे ते परब्रह्म." हलविलेली सुद्धा गळत नाही. म्हणजे त्यात हे काय सांगायचे? सूक्ष्मता. म्हणून अक्षर या शब्दाने सूक्ष्मता. थोडक्यात क्षर शब्दाचा अक्षर सर्वानी भूतानी कूटस्थोक्षर उच्चते. 15 देता आले ना? अक्षर सर्वानी भूतानी. जे क्षर पावतं हे सर्व अविद्या आणि अविद्या कार्य संपूर्ण जे जे आहे ते सगळं क्षर आहे. स्तंभपर्यंत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे काय आकारवान आहे ते सगळे क्षर. ते क्षय पावतात ते. क्षर आहे ते. आणि कुटस्थ अक्षर उच्चते. जे कुटस्थ रूप आहे, जे स्थिर रूप आहे,
त्याला म्हणतात ते अक्षर. असं यत अक्षरम, जे अक्षर आहे ते. थोडक्यामध्ये जे क्षरदशेला कधी येऊ शकत नाही. जे क्षरदशा हे कधी त्याच्या ठिकाणी जाणीवच होत नाही. असं त्याला म्हणतात अक्षर. म्हणजे थोडक्यात स्वआश्रय, स्वसत्तेनेच ते स्थित असतं. असं ते अक्षर आहे. आणि म्हणून जे अक्षर आहे आणि म्हणून त्याला म्हणतात अनाख्येय. म्हणून पुढचं पद काय दिलं ते अनाख्येय. जे कधी क्षरत नाही असं अक्षर आहे आणि ते परब्रह्म आहे. ते माझ्या निवृत्तीनाथ महाराजांचं, माझ्या गुरु महाराजांचं स्वरूप आहे. आणि असं जे अक्षर आहे ते अक्षर स्वरूप त्याला म्हणतात. जे आहे अक्षर तेच आहे अनाख्येय. अनाख्येय याचा अर्थ की न ख्यातुम, न ख्यातुम, ख्यातुम न शक्यते इथे अख्यातुम, ख्यातुम न विद्यते. म्हणजे थोडक्यात येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. जिथं वाणी ही पूर्ण विराम पावते तिथं शब्द, जे शब्द हे शब्दजात मागवते सरे ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथं शब्दच जात नाहीत. मग तिथं जिथं संकल्पाचा आयुष्य, संकल्पाचा प्रांत संपतो. शब्दाच्या पूर्वी संकल्प आहे. शब्दाच्या पूर्वी प्रथम संकल्पन, संकल्पातून नंतर शब्दाचं रूप पुढे तयार होतं. शब्द तर जाऊ दे, पण पहिली संकल्प जिथं त्याच्याबद्दल, जसं आता घट आहे, पट आहे, त्याचा प्रथम काय होतो, डोक्यात मनामध्ये संकल्प तयार होतो आणि संकल्पाच्या नंतर शब्दाचं रूप तयार होतं आणि शब्दाचं रूप तयार झाल्यानंतर आपला व्यवहार तयार होतो. व्यवहाराकरता शब्द आणि शब्दाकरता संकल्प. पण माऊली म्हणतात परब्रह्माच्या बाबतीत संकल्प करायला गेलं तर संकल्प जसा एखादा विस्त्याचा लाल गोळा असतो, त्याच्यावर पाण्यात थेंब टाकायला तिथं त्याचं पहिलं जळून खाक होऊन जातं ते. तसं या ठिकाणी संकल्प हा त्याचा आधीच आयुष्य संपून जातं. त्यामुळे तिथं संकल्पच संभवत नाही तर शब्द कसा संभवत येते. अनाख्येय त्याचे संकल्पच नाही. वाराही जिथं न शिरे विचाराचा. म्हणजे विचार मागुता पाऊली निघे. विचार आणि संकल्प, थोडक्यात मनामध्ये ब्रह्माविषयी तुम्ही संकल्पना केली, ती संकल्पनाच मूर्त होत नाही, ती साकार होत नाही. त्याच्याबद्दल जर विचाराचेच पाय टेकत नाही, संकल्पाचंच आयुष्य सिद्ध होत नाही, संकल्पाचंच रूप सिद्ध होत नाही, तो शब्द कसा येईल? आणि त्याच्याबद्दल शब्द कोणता सांगणार तुम्ही? आणि म्हणून त्याला म्हणतात अनाख्येय. असं आहे थोडक्यात. त्याला आपण बऱ्याच वेळा म्हणतो अनाख्य. अनाख्य म्हणजे काय? आता आपण नेहमीची प्रक्रिया शब्दानाम चतुष्टय प्रवृत्ती, ही शब्दाची प्रवृत्ती होती. त्याला लागतं चार. काय म्हणतो आपण त्याला? गुण, जाती, क्रिया, संबंध. शब्दानाम चतुष्टय प्रवृत्ती, गुण, जाती, क्रिया, संबंधू असं सांगितलं जातं. म्हणजे जिथं शब्दाची प्रवृत्ती असते, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पुढे सुंदर वर्णन केलंय. नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आणि हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. आकाराशी प्रवाद वस्तूची नाही ना. मग आता ज्या ज्या कालात तुम्हाला शब्दाचा प्रयोग करायचा त्या कालात त्याला काहीतरी संज्ञा असावी लागते. आता ब्रह्माला तर कोणती संज्ञा नाही, त्याला काही कोणती संज्ञा नाही. मग त्याला एक रूप असावं लागतं, तर रूपाला पहिला आकार असावा लागतो. ब्रह्माला कोणतं रूप नाही. झालं. काय नाम रूप आणि संबंध त्याला सावयव असावं लागतं. मग संबंध तर सांगता येत नाही त्याला. शब्दाचा उपयोग कुठं केला जातो? शब्दाची जी प्रवृत्ती असते ती शब्दाची प्रवृत्ती, त्याला एक विशिष्ट प्रकारचं रूप तरी पाहिजे, किंवा त्याला एखादी संज्ञा तरी पाहिजे, किंवा एखाद्या धनी गोमान असं म्हणतो. मग गाय आणि मालक याचा संबंध सांगत असताना एखादा संबंधी लागतो ना. संबंधी लागतो. त्या कालचा संबंध नाही. मग तो तसंच जाती. जाती म्हणजे व्यक्तीच नाही म्हणून तिथं जाती नाही. तो गुण नाही, ब्रह्मगुण नाही म्हणून तिथं गुणी नाही.
आणि तिथं ते अवयवच नाही, अवयव आहे म्हणून क्रिया नाही. असा प्रकार. त्यामुळे शब्दाची प्रवृत्ती संभवत नाही. शब्दाच्या प्रवृत्ती करता हे लागतं. म्हणून शब्दाची प्रवृत्ती तर संभवत नाही. आता शब्दाची प्रवृत्ती संभवत नाही एवढी गोष्ट झाली तुम्हाला. जाती नाही, गुण नाही, क्रिया नाही, नाम नाही, संबंध नाही, तर कोणता नाही म्हणून शब्दाची प्रवृत्ती संभवत नाही म्हणून त्याला काय म्हटलंय ते अनाख्येय. बऱ्याच वेळा काय होतं, अनाख्य म्हणजे तो शब्द आपण त्याला शब्द संभवत नाही म्हणून त्याला अनाख्य असं म्हणतात. तर गमतीचा अर्थ सांगतो मला. जे ते शब्द संभवत नाही म्हणून त्याला अनाख्य म्हणतात. शब्द संभवत नाही म्हणून त्याला अनाख्य असं म्हणतात. पण ते अनाख्य आहे असं कशाने सांगितलं? खे झालं ना मग. खे केलं ना तुम्ही. तुम्ही अनाख्य जे म्हटलात तर ते खे झालं ना. मग अनाख्य कोणी केलं अनाख्य सिद्ध? तुम्ही अनाख्य जर अनाख्य खे म्हणून जर सिद्ध केलं तर अनाख्य कुठं राहतं ते? अनाख्य राहत नाही ना. दुसरी गोष्ट, ज्या कालात शब्दात त्याची व्याप्ती असते का नाही? शब्दात त्याची व्याप्ती असते. मग शब्द काय तुम्ही बोलात व्याप्ती म्हणजे बो 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 एवढं काढणं त्याच्यात आहे का नाही ती? बोलता येते का तुम्हाला? नाही. अशी एखादी विहीर भरलेली असते आणि त्या विहिरीमध्ये तुम्ही खाली बुडालात. आता बोलता येईल का तुम्हाला? अनाख्य आहे का नाही? अनाख्य तिथे काही शब्द नाही ना आता. ते अनाख्य आहे. ते अनाख्य लक्षात घ्या. आणि तोंडात गुळणी घेतली. तोंडाचं पायन गच्च भरलं. आता अनाख्य आहे का नाही? बोलता येतंय का? नाही. या दोघातला फरक लक्षात येतोय का तुमच्या? परब्रह्म आहे ते अनाख्य आहे ही गोष्ट खरी. तिथे शब्दाची प्रवृत्ती नाही. पण ज्या काळात जो शब्द उच्चारतो त्या शब्दात तो आहे की नाही? शब्दात सुद्धा प शब्दात सुद्धा परब्रह्म आहे की नाही? मग तुम्ही ज्यावेळी बोलाल तुम्ही, नुसतं नुसतं बोलायचं, जरी एवढं एवढं केलं, असं जरी केलं, झालं ना खेळ ते. अनाख्य कुठं राहिलं ते? अनाख्य कुठं राहील ते? तुम्ही नुसतं शब्द कारण शब्दात त्याची व्याप्ती आहे. शब्दात जर त्याची व्याप्ती आहे, तर ती अनाख्य कसं सिद्ध करणार तुम्ही? अनाख्य कोणी सिद्ध करू शकतो तुम्हाला? आणि त्यामुळे शब्दाची प्रवृत्ती नाही, हे सगळं सांगितलं जातं. शब्दाच्या ठिकाणी शब्द नाही, हे नेहमी सांगितलं जातं. परब्रह्माच्या ठिकाणी शब्द नाहीत, हे आपल्याला माहीत आहे. आणि परब्रह्म हे शब्दाचा विषय होत नाही. कारण शब्दाच्या प्रवृत्ती करते तर जाती गुण संबंध नाही, हे आपल्याला माहीत आहे. आणि पण शब्दाला अनाख्य सिद्ध करण्याकरता त्याची सिद्धी कोण करतं ते? त्याची हां? शब्द सिद्ध का शब्द सिद्ध केला का ते खेळ होतं. म्हणून त्याला नाविलाजाने एकच म्हणतं शब्दातीतत्वम. शब्दातीत आहे. जर शब्दाने शब्दाने अनाख्य सिद्ध करायला गेलं का तुम्ही गुंतला. मग ते शब्दच वापरायचे. पण काय म्हणायचं शब्दातीत्वम. जे शब्दातीत आहे ते. याचाच अर्थ बोलात म्हणजे शब्दात त्याची व्याप्ती असते. बोलण्यात बरं दुसरी गोष्ट अशी आहे, बोलल्याच्या नंतर त्या बोलण्यामध्ये वास्तविक त्या बोलण्यात वृत्ती आहे आणि त्या वृत्तीने सगळ्या जगाचं ज्ञान होतं. शब्दाने म्हणतो, "हे तुकाराम" म्हटलं का तुकाराम इकडे येतो. "हे तो घट घे" म्हटलं घट आहे. शब्दाने तुम्हाला ज्ञान करता येतं. मग शब्द ज्ञानाचा जनक आहे. शब्द एक प्रमाण आहे. शब्दाने सगळा व्यवहार होतो. उद्दंड, उद्दंड सगळं काय चाललंय. अरे पण शब्द ज्या काळात उच्चारला जातो, त्या काळात शब्दात त्याची व्याप्ती असते. त्या शब्दाला त्याची जाणीव असते का? त्याची जाणीव नाही ना. मग शब्दात ती व्याप्ती असून त्या शब्दाला जाणल्या जात नाही, तर मग तो शब्द तुम्ही त्या शब्दाला जाणीवच नाही, तिथंच ते अख्खे आहे. त्या शब्दाला त्यातल्या व्याप्तीची शब्द होय, शब्द तुम्हाला 100 विषयाचं ज्ञान करून देतो. कारण ते प्रमाण आहे. शब्द हा 100 विषयाचं ज्ञान करून देतो. कारण ते प्रमाण आहे. प्रमाण काय ज्ञानच करून देत असतं. अरे पण त्या शब्दामध्ये जर एवढी ताकद आहे, तो शब्द त्या शब्दात व्याप्ती असणाऱ्या परब्रह्माची जाणीव करून देतो का? लक्षात येते का तुला? शब्द उच्चारला, शब्दात त्याची व्याप्ती आहे का नाही?
मग शब्दाला लय ज्ञान आहे तर सगळ्या जगाचं ज्ञान करून देतो. त्या शब्दात ज्याची व्याप्ती आहे त्याचं ज्ञान करून दे ना. शब्द त्याच्यात जी व्याप्ती आहे त्याचं ज्ञान करून देतो का तो शब्द? नाही करू देत ना. म्हणून तो अख्खेय आहे. नाही लक्षात आलं तुझ्या. शब्दात जी व्याप्ती आहे, परमात्म्याची व्याप्ती आहे का नाही? मग आता शब्दाने मी तुम्हाला माईक सांगितला, हे सांगितलं, हे सांगितलं, हे सांगितलं. शब्द ज्ञानजनक आहे का नाही? शब्द ज्ञानजनक आहे. मग शब्द जर ज्ञानजनक आहे, तर मग त्या शब्दात परब्रह्माची व्याप्ती त्या शब्दाने त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे ना. जर सगळ्या जगाची जाणीव त्याची पण जाणीव करून दे ना. महत्वाचा विशेष काय सांगायचं? अख्खे म्हणजे काय? शब्द सगळ्या जगाचं ज्ञान करून देतो आणि तो शब्द शब्दात जो तिथं असूनही त्याचं त्याला जाणीव करून देत नाही. मग त्याला जाणल्या जात नाही. शब्दाला तो जाणल्या जात नाही आणि म्हणून जाणल्याच जात नाही, तर मग पुढे खे कसा होईल तो? नाही लक्षात आलं. लक्षात आलं ना? तो आखे म्हणजे काय? तो शब्द तुम्ही शब्दातच त्याचा शब्दामध्ये तो परिपूर्ण व्याप्त असल्यामुळे तुमचं जसं आ नाही करता येत ना, तोंडात पाणी आ नाही करता येत ना. तुम्ही आ केलं का मग खे झालं ते. तुम्ही आ हा काय ब म्हणायचं बो म्हण, काही माती म्हण. ब का म्हणणार? बो बोकड्याचा म्हण किंवा बो बोलाचा म्हण. तुम्ही बो जरी बोललं तर खेच होतंय ते. मग त्या कारणात ज्या शब्दात त्याची व्याप्ती आहे, त्या शब्दाला त्याची जाणीव होत नाही, तर मग तिथं बोलणार कसं ते? त्यामुळे तो शब्द शब्दात असणाऱ्या परब्रह्माबद्दल अख्खे अख्खे तिथं थांबतो तो. ते म्हणून त्याचं खरं मूळ असं आहे, त्याला म्हणतात अख्खे ह्या शब्दात. म्हणजे त्याच्या ठिकाणी शब्द नाही, शब्दाची प्रवृत्ती हे सारी गाडीभर माहिती आहे आपल्याला. हे सगळं हे सगळं गाडीभर माहिती आहे आपल्याला. तर ते आखे शब्दाचा अर्थ आहे, की जिथं शब्द संभवतच नाही. शब्दाचं असंभव्य जिथं आहे, ती गोष्ट. आता हे असंभव म्हणणं सुद्धा कोणी सांगितलं? शब्दाने सांगितलं. जाऊ द्या. म्हणजे थोडक्यात बोलण्यात जाणीव नाही म्हणून नायम आत्मा प्रवचने लभ्य याचा अर्थ प्रवचनेन आत्मा न लभ्य शब्दाने तो जाणल्या जात नाही म्हणून म्हणतात तो अख्यय. असं त्याचा आख्य शब्दाचा अर्थ आहे थोडक्यात. म्हणून त्याला काय म्हणलं? शब्दातीत. शब्दातीत म्हणून म्हणजे नित्य, शुद्ध, बुद्ध, निखल असा जो आहे आणि म्हणून त्याला म्हणतात निखळ आहेत. म्हणूनच त्याला पुढचं विशेषण दिलं म्हणा, त्याला म्हणतात आनंद. यद अक्षरम आख्येयम आनंदम. तर आनंद का म्हणायचं त्याला? तर आनंद याचा अर्थ श्रुती सांगते, स्मृती सांगते, संत सांगतात. कोणती गोष्ट सिद्ध करत असताना तुम्हाला त्याला काय म्हणतो? श्रुती, युक्ती आणि अनुभूती या 3 गोष्टी. पहिले श्रुती घ्यावी लागते, प्रमाण घ्यावं लागतं. आपल्या तर काय तेवढं ज्ञान नसतं. मग प्रमाण सांगितलं तर मग त्याचं प्रमाणाने काय होतं? आत्मविश्वास तयार होतो. आणि या आत्मविश्वासाने माणसाची बुद्धी ते जाणून घ्यायला तयार होते. बगलातच काय सांगितलं त्याने कोण नाही ऐकत ना. मग त्याकरता आनंद हे पद जे वापरलं हे मोठं गमतीचं आहे ते. हे बारीक चिंतन केलं म्हणजे त्याच्यात गंमत असते ती. तर आनंद काय? आनंदमय अभ्यासात ब्रह्मसूत्रात आले सूत्र असं. आनंदमय अभ्यासात म्हणजे व्यासाने ते हे ब्रह्म परब्रह्म आनंदमय आहे किंवा एषा ही वही आनंद येती रसो वैसहा अशी श्रुती पण आहे, असं सूत्र पण आहे. किंवा विज्ञानमानंदम ब्रह्म, ब्रह्माला आनंदरूप म्हटले. संतांनी अनेक ठिकाणी आनंदरूप असं म्हणजे असे सुखरूप आहे सदुज कोण वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे याचा अर्थ आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. इथे काय सांगितलं? हे आनंद हे परमात्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यामध्ये म्हटलेलं आहे, जे विश्वासे जे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. म्हणजे थोडक्यात आनंदाचं केवळ चेतन स्वरूप असा जो आहे आनंद, तो आनंद संपलं. आनंद कोणी सिद्ध केला आनंद? हे झालं सांगितलं तुम्ही. शब्द आहे ते सोडून.
आनंद सिद्ध करण्याकरता त्याला आनंदी लागतो. लक्षात येतंय ना? आनंद सिद्ध करण्याकरता आनंदी लागतो. अरे, मला फार आनंद झाला. अरे, मला फार आनंद झाला. अरे, पण तो आनंद झाला, हा आनंद हा सिद्ध करण्याकरता आनंदी लागतो ना. हे कोणी सिद्ध केला आनंद? हा आनंद आहे याच्याकरता आनंदी लागतो. मग आनंदीकडून आनंद सिद्ध होतो. आनंदीकडून आनंद सिद्ध होतो. कारण आनंद त्याच्या स्वरूप असलं आपलं काय करणार तुम्ही? मग आनंदी आणि म्हणून आनंद, आनंद सिद्ध करण्याकरता आनंदी लागतो आणि आनंदी जर तुम्ही स्वीकारली, तर तुम्हाला धर्म, धर्मी भाव येतो. दंडी पुरुष प्रभाकरत आपण पाहतो. दंडी पुरुष म्हणजे दंड घ्यावा लागेल का नाही? संबंध घ्यावा लागेल का नाही? पुरुष आला, दंड आला, संबंध आला, हे सगळं आलं तुम्हाला. हे जर सगळा संबंध येतो, तर मग आनंद म्हणत असताना त्याला आनंदी स्वीकारावंच लागेल तुम्हाला. आणि मग तो आनंद होईल. का तसा आनंद सिद्ध होणार नाही ना. आणि म्हणून आनंद जर म्हटलं, तर मग या ठिकाणी धर्म येतात, त्याबरोबर धर्मी येते. आणि म्हणून धर्म आणि धर्मित्व असा भेद न सांगता केवळ आनंद. आनंद सांगत असताना इथला आनंद आहे हा धर्म आणि धर्मी, हे याच्या अतीत जो आनंद आहे त्याला म्हणतात आनंद. का? तर जे अक्षर स्वरूप आहे, जो शब्दात येत नाही आणि म्हणून तर अनाख्य म्हणून असा आनंद आहे ना तो. हे मागचे एकमेकाला पद जोडून असतात ते. जे अक्षर आहे आणि म्हणून ते अनाख्य आहे. आणि जो अनाख्य आहे असा तो आनंद आहे. अक्षय आहे असा तो आनंद आहे. आणि असा जो आनंद आहे तो कसा आहे? आता मी काय सांगतो तुम्हाला, की आनंदी आणि आनंद, आनंद हा मानला तर तो धर्म असतो आणि त्याला उत्पन्न व्हावं लागतं. त्याला धर्मी लागते आणि तो उत्पन्न व्हावा लागतो. हा जो आनंद आहे धर्म आणि धर्मभेद रहित, भावरहित, स्वयंभू असलेला आनंद. वर पहा, स्वयंभू असलेला आनंद आणि म्हणून त्याला अज म्हणलं. न जन्माला आनंद आहे ना हा, अज न जन्माला असा स्वयंभू आनंद, हे पद सिद्ध करण्याकरता पुढे अज शब्द घातलाय. हा आनंद जन्मजात नाही, जन्मलेला नाही, धर्म नाही, उत्पन्न झालेला नाही, अज. मागचं अक्षर असं आहे, ते अक्षर आहे म्हणूनच अनाख्य आहे. ते अनाख्य आहे म्हणूनच ते आनंद रूप आहे. आणि आनंद रूप आहे म्हणून ते आनंद कसा आहे? तो तो अज आहे, स्वरूपभूत आहे. असा आनंद आहे तो. तर स्वरूपभूत आनंद म्हणून त्याला अज असं पुढे म्हटलेलं आहे. अजम म्हणजे उत्पत्तीरहित, उत्पत्तीरहितम. थोडक्यात उत्पत्ती आणि उत्पत्तीला काहीतरी साधनं. त्याच्यावर प्रवचन खूप ह्या ग्रंथावरती इतके इतके टीकाकार आहेत आणि इतके ग्रंथ लिहिलेत, ते काय बोलायचं काही काम नाही. भरपूर, पण एवढे प्रवचन जोडलेत ना, ते नकोच वाटते वाचा. का प्रवचन जोडते त्याच्यात? काय प्रवचन जोडायचं काय काम आहे? आता ते प्रवचन त्याच्यावरती विस्तार करण्याचा अर्थ काही त्यात अख्खी ज्ञानेश्वरीच घातली. आता तिथं आहेच ना रे ज्ञानेश्वरी, ते वाच का काय, तुला याच्यात कायला घालतो ते? ते ते जाऊन वाच, याच्यात कशाला घालतो? आणि काहींच्या डोक्यात एक भोंगा येतो, काही झालं का ते श्रुत्या आणून कोंबायच्या. अरे श्रुत्या कशाला कोंबी, तिथे जाऊन वाच. संत वाङ्मय माणसाला श्रुती स्मृती हे संस्कृत आहेत कळत नाही, म्हणतं संतांनी हे वाङ्मय केलंय. आणि मग त्याच्यात अजून श्रुत्या जरी येऊन घुसडल्या तुम्ही, तर ते अजून कठीण नाही होत का ते? मग लोकाला कसं समजेल ते? त्याकरता श्रुतीने हे गोष्ट सिद्ध करतात, ती माझ्या बुद्धीला तर पटत नाही. हे त्याचेच अर्थ असतात हे. हे स्वयंसिद्ध असतं. त्याकरता इथं प्रवचन करण्यापेक्षा त्याचे मूळ अर्थ पाहणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. जाऊ द्या. म्हणजे थोडक्यात उत्पत्ती रहित. हे आजमची ही गोष्ट आपण पाहतो. आजो नित्य शाश्वतोयम पर्णो. उत्पत्ती रहित आहे. पण नेमकं काय? त्याच्यापासून कोणाची उत्पत्ती होत नाही. म्हणजे ते अज, अरे त्याच्यापासून जगाची उत्पत्ती होत नाही म्हणून त्याला पुन्हा अजच म्हणतो. पण त्याची उत्पत्ती कोणापासून झाली? त्याचीच उत्पत्ती कोणापासून झाली हेच त्याला माहीत नाही.
मी ज्याच्याबद्दल बोलतोय ना, कोण ब्रह्म. मग त्याची उत्पत्ती झाली हे हे त्याला जाणीव आहे का ते? नाही. ज्याची कोणापासून उत्पत्ती होत नाही म्हणून त्याला अज म्हणताय. त्याच्यापासून कोणाची उत्पत्ती होते, त्याच्यावर काही लिहिलंय का तिथं उत्पत्ती धर्म संभवत नाहीत. मग काही वेळा धर्मी असते, धर्म असतो. जे उत्पत्ती होण्याकरता काही साधनं लागतात, अज्ञान लागतं, वासना लागते, अज्ञान लागतं, वासना लागते. त्याला काय म्हणतो कर्म लागतं. अजून काय भानगडी लागतात. तर ते तिथं संभवत नाही आणि म्हणून त्याला म्हणतात अज. कारण तो कशाला जन्म देत नाही. अज म्हणजे न कशाला जन्म देणं. ते कशाला जन्म देऊ तर न जेऊ. तो पहिला आज आहे हे बघ. ते परब्रह्म पहिलं आज आहे. ते काय कोणापासून उत्पन्न झालं. परब्रह्म आज आहे का नाही? त्याच्यापासून कोणी झालं का नाही ते नंतर पाहू. पण पहिलं ते आज आहे. हे हे सांगायच्या भानगडीतच नाही पडत कोणी. ते त्याच्यापासून कोण होत नाही. जाऊ तिकडे कोणी वापरतं. पण हे मुळात आज आहे. म्हणजे ते मुळात मुळात स्वतः ते न जे आहे ते मृते वा कदाचन आपण जे असं जे म्हणतो ही सगळी गोष्ट खरी आहे. न जे आहे ते तत् अजम. अरे जे कधी कोणापासून उत्पन्न होत नाही हे सोडून दे. ज्या उत्पत्ती जाणीवच तिचं संभवत नाही. हा प्रश्नच संभवत नाही. असे त्याला म्हणतात अज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "आकाराच्यानी झालेपणे जन्म जन्मधर्म ते नेणे." म्हणजे जन्मधर्म ते जगाच्या जन्मधर्म तर ते सोड. पण त्याचा जो जन्म आहे, परमात्म्याचा जन्म हा जो धर्म आहे, तिथं ते संभवतच नाही. म्हणून त्याला आज म्हटलं ना, जन्मधर्म ते नेणे. तो तर तशी काही जाणीवच होऊ शकत नाही या ठिकाणी. आकार लोपी निमणे नाही काही. म्हणजे या ठिकाणी जसं आकार जी उत्पत्ती होते त्या कालामध्ये त्यांना एखाद्याचा प्रागभाव, पदार्थाचा प्रागभाव असेल तर त्याची उत्पत्ती होते आणि ज्याची उत्पत्ती होते त्याचा नाश होतो. मग त्याला उत्पत्ती विनाश नाश आपण असं म्हणतो. पण परब्रह्माच्या बाबतीमध्ये हा प्रश्नच येत नाही. ना उत्पत्ती ना नाश. अजम. जे कधी कशापासून जन्माला आलं असं कुठं शास्त्र नाही, असं कुठं श्रवण नाही, असा कुठं शब्द नाही. त्याच्याबद्दलची उत्पत्ती सांगण्याकरता शास्त्र जन्माला आलेलं नाही. त्यामुळे त्याला म्हणतात अजम. असं आहे. अजम म्हणजे थोडक्यामध्ये जे ज्याला स्वतःची स्वतःला जाणीवेचा प्रश्न, उत्पत्ती आपली उत्पत्ती झाली अशी जी ते एक तर जाणीव, ती जाणीवेचाच प्रश्न येत नाही आणि म्हणून त्याला अजब असं म्हणतात. असं आहे. म्हणजे ज्याला आदी नाही, अंत नाही, मध्य नाही, असं जे अखंडित आहे, असंभूत आहे. अजम शब्द खरा अर्थ कोणता आहे? असंभूत. म्हणजे संभवच नाही त्या ठिकाणी उत्पत्तीचा. थोडक्यात म्हणून त्याला म्हणतात यत अक्षरम अनाखेयम आनंदम अजम आणि पुढे अव्ययमच्या जागी काहींनी टाकलं एकलम. असं अजम आहे म्हणून ते एकच आहे. म्हणजे अखंड असं एक आहे आणि काही म्हणले केवल केवलम. पण अव्ययम बहुतेक ग्रंथात अव्यय शब्द असा अर्थ आहे. तो जे असं आहे ते अव्यय स्वरूप आहे. अव्ययम थोडक्यामध्ये नव्य इति अव्ययम. अव्यय शब्दाचा अर्थ आपण नेहमी पाहतो. नव्येती थोडक्यात न नव्येती नव्ययेती. जे कशानेही नाश पावत नाही त्याला म्हणतात अव्यय. वे नाम नाश. धर्मीच्या रूपाने नाश होतो, काही धर्माच्या रूपाने नाश होतो. तो धर्मी नाही ना धर्म नाही आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात असा परमात्मा. त्याला अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा या अव्ययम. अव्यय हा तेरावात देताल ते असं ते असं आहे ते. म्हणून परमात्मा अव्ययम. तर असा परमात्मा आहे. हे परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे. काय पद सांगितले? जे परब्रह्म आहे, जे परब्रह्म निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप आहे. वेळ झाली का? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. 'की जय' विठाल विठाल.
पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम